शेतकरी मित्रांनो नमस्कार. बरेचसे शेतकरी आता पेरणी करणार आहेत आणि बेसल डोस काही शेतकऱ्यांचा टाकलेला असेल किंवा काही शेतकरी पेरणीनंतर खत व्यवस्थापन करत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 2 खतं सांगतो, जे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दाणेदार खतासोबत द्यायचं आहे. कारण याचे रिझल्ट खूप उत्कृष्ट आहे. खूप चांगलं प्रोडक्शन शेतकऱ्यांनी या ज्या शेतकऱ्यांनी दिलेलं आहे त्यांना झालेलं आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते माहिती सांगतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो, की जे की आपण 10-26-26, 20-20-0-13 झालं किंवा डी किंवा एस यांसारखे जे खतं टाकत असतो ना पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांना, त्यामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो एक धनवर्ष नावाची किट येत असते, त्याचा वापर तिकडे करायचा आहे. त्याच किटबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे, की त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, त्यामध्ये काय आपल्याला घटक पाहायला मिळणार आहे आणि त्याचे आपल्याला काय फायदे होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, धनवर्ष किटमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते ना, धनवर्ष किट आपल्याला साधारणतः 23 किलोची पाहायला मिळते आणि याच्यामध्ये आपल्याला जे काही आपल्याला पिकाला गरजेचे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ना, ते पुरेपूर प्रमाणात पाहायला मिळते. यामध्ये आपल्याला 5-5 किलोच्या बॅग्स पाहायला मिळतात. 23 किलोपर्यंत याचं वेट होत असते आणि याचं पिकाला उत्कृष्ट रिझल्ट पाहायला मिळते. कारण ज्यावेळेस आपण खत व्यवस्थापन करतो ना, त्यावेळेस आपल्या पिकाला साधारणतः आपलं पीक जेव्हा 20 ते 25 दिवसाचं होते ना, त्यावेळेस त्याला न्यूट्रिएंट्सची सुद्धा गरज भासते. आणि आपण एन-पी-के तर देतोच देतो. त्यासोबत जर आपण धनवर्षा किट जर आपण मिक्स करून दिली ना, तर त्यामुळे आपल्या पिकामध्ये सुरुवातीच्या काळापासूनच न्यूट्रिशनची डिफिशियन्सी होत नाही. ज्याच्यामुळे पीक चांगल्या पद्धतीनं जे काही आपण त्याला देत असतो ते ऑपटेक करत असते आणि चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करत असते, फुटवा करत असते, पांढऱ्या मुळाचा योग्य पद्धतीनं विकास होत असतो. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे ना, तुम्ही एक जे काही डी-ए-पी आहे त्याचा 50 किलोचा वापर करू शकता किंवा 20-20-0-13चा 50 किलोचा वापर करू शकता प्रति एकरासाठी आणि त्यासोबतच तुम्हाला धनवर्षा किटचा वापर करायचा आहे. धनवर्षा किटचा वापर केल्यास तुम्हाला खूप चांगलं प्रोडक्शन झालेलं नक्कीच पाहायला मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला धनवर्षा किट सोबतच जर एखादी कोणतं खत घ्यायचं आहे ना, तर एकरी 4 किलो या प्रमाणात तुम्हाला मिस्टर राजाचा वापर करायचा आहे. कारण मिस्टर राजा म्हणजे काय आहे, व्यायाम म्हणजेच मायक्रोरायझा आहे. मायक्रोरायझा काय करत असताना शेतकरी मित्रांनो, जे काही आपल्या जमिनीमध्ये पडलेले न्यूट्रिएंट्स किंवा जे काही एन-पी-के किंवा जे काही खतं वगैरे आहे ना, त्याला आपल्या झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम करत असते. म्हणजे जे काही आपण खतं वगैरे टाकत असतो ना, त्या झाडाला चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याचं काम मिस्टर राजा करत असते. त्याचं प्रमाण एकरी 4 किलो या पद्धतीनं आहे आणि हे सगळं एकंदरीत खत व्यवस्थापन जर तुम्ही केलं ना, तर आपलं झाड खूप चांगलं सशक्त बनते. त्याचा जो काही खोड आहे तो मजबूत बनत असते आणि समोरचे जे काही आपल्याला प्रोडक्शन आहे, फ्रुटिंग आणि फ्लॉवरिंग असो किंवा प्रोडक्शन असो, ते आपल्याला चांगल्या पद्धतीचं झालेलं नक्कीच पाहायला मिळते. म्हणून मी तुम्हाला सांगेल, की तुम्ही खत व्यवस्थापन जेव्हा केव्हा करणार असाल, हे खत व्यवस्थापन तुम्ही सोयाबीनला पेरणीसोबत पण देऊ शकता किंवा हे खत व्यवस्थापन तुम्ही कापूस पिकाला, जेव्हा कापूस पीक आपलं 20 ते 25 दिवसाच्या घरात असेल, त्यावेळेस तुम्ही नक्कीच देऊ शकता. आणि शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करून टाका. हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा, कारण खत व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते नक्कीच चांगलं झालंच पाहिजे. धन्यवाद.